नमस्कार ट्रेडर, मी योगेश. एका नवीन लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण ह्या लेक्चरमध्ये ब्रेकर ब्लॉक काय आहे हे शिकूया. तुम्ही ऐकलं असेल, एक सपोर्ट रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होतो, एक रेजिस्टन्स सपोर्टमध्ये कन्वर्ट होतो. सेम तसंच मित्रांनो, एक डिमांड सप्लायमध्ये कन्वर्ट होते आणि एक सप्लाय डिमांडमध्ये कन्वर्ट होते. आणि स्मार्ट मनीमध्ये ह्या गोष्टीला काय म्हटलं जातं तर ब्रेकर ब्लॉक म्हटलं जातं. मार्केट मेकर नेहमी काय करतात, बायची ऑर्डर कंटिन्यू करण्यासाठी एक सेलचं हेज बनवतात, स्ट्रक्चरसोबत त्याला ब्रेक करून टाकतात आणि नंतर त्यावरतीच ऑर्डर फिल करतात. आणि ICTमध्ये हा जो ब्रेकर ब्लॉक आहे ना स्मार्ट मनीचा, याला युनिकॉर्न सेटअप म्हणून पण वापरलं जातं आणि खूप म्हणजे खूप अतिशय बेस्ट काम करतो. सो फ्रेंड्स, स्मार्ट मनी कॉन्सेप्टमध्ये ना ब्रेकर ब्लॉक हा खूप चांगला टॉपिक आहे आणि खूप म्हणजे खूप इझी पण आहे. समजायला थोडासा किचकट आहे, थोडासा अवघड वाटतो आपल्याला सर्वात प्रथम शिकताना, पण एकदा जर तुम्ही प्रॅक्टिकली याचे काही एक्झाम्पल पाहिले, यावरती एक दोन तुम्ही ट्रेड केले, त्यानंतर ना सगळं काही गोष्टी खूप इझी होतील. प्राइस ॲक्शनमध्ये सुद्धा ही गोष्ट आहे आणि ह्याच प्राइस ॲक्शनच्या गोष्टीला स्मार्ट मनीमध्ये थोडंसं ॲडव्हान्समध्ये रीड केलं जातं आणि लॉजिकसोबत. तर ब्रेकर ब्लॉकमध्ये दोन टाईप येतात. जेवढ्या काही फुटप्रिंट आहे ना, या सगळ्या दोन टाईपच्या आहे. एक म्हणजे बाईंगसाठी असते आणि एक असते सेलिंगसाठी. कारण मार्केटमध्ये आपण बघितल्या मुवमेंट किती असतात मित्रांनो, दोन मुवमेंट असतात. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल मार्केट एकतर काय करतं, या पद्धतीने अप जातं किंवा प्राइस या पद्धतीने डाऊन येते. मग प्राइस डाऊन आली किंवा अप गेली, तयार होणारी जी फुटप्रिंट आहे ना, ही बाय साईडसाठी सुद्धा बनते आणि सेल साईडसाठी सुद्धा बनते. तर आपण ट्रेंड शिकलो, आपण ट्रेंडची मॅपिंग कशी केली जाते, स्ट्रक्चर मॅपिंग हे सुद्धा शिकलो आणि आता आपण फुटप्रिंट्स पाहत आहोत. तर या फुटप्रिंटमध्ये हा फेवरेट टॉपिक आहे माझा, ब्रेकर ब्लॉक. आणि ह्याच ब्रेकर ब्लॉकला आपण खूप डीपमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, तर ब्रेकर ब्लॉकचे दोन टाईप असतात. एक असतो बुलिश ब्रेकर, जो एका अप ट्रेंडमध्ये वापरला जातो बाईंगसाठी, आणि एक असतो बेरिश ब्रेकर, जो डाऊन ट्रेंडमध्ये वापरला जातो. आणि मोस्टली ब्रेकरचा जो वापर आहे ना मित्रांनो, हा कुठे केला जातो मी तुम्हाला ते पण समजून सांगतो. जेव्हा ट्रेंड बदलतो ना, त्या टायमांना ब्रेकरचा वापर जास्त केला जातो. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल खूप साऱ्या लोकांच्या तोंडातून की सर आम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग जमते खूप चांगली, आणि आम्ही जेव्हा मॅपिंग करतो ना, त्या मॅपिंगमध्ये एक अडचण येते. ती अडचण म्हणजे काय आहे माहिती आहे? तर या पद्धतीने सर आम्ही ना ट्रेंड पाहत असतो आणि या पद्धतीने मार्केट एका अप ट्रेंडमध्ये चाललेलं असतं. अप ट्रेंडमध्ये जाणारी प्राइस काय करते, एका PYचं रिजेक्शन घेऊन डाऊन येते आणि इथे प्राइस काय करते, तिचा ट्रेंड बदलवते. म्हणजे ही जी जागा आहे, इथे मार्केटचं काय होतं, कॅरेक्टर चेंज होतं. पण सर कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की इथे असलेल्या ऑर्डर ब्लॉकचं वेट करा आणि तिथे आलो सेल करा, पण प्राइस अशी अप येते आणि इमिडिएटली सर प्राइसमध्ये सेल येतो आणि खूप मोठी मुवमेंट डाऊन साईडला होते. आणि आमच्याकडून ही जी सेलची मुवमेंट आहे ना, ही सेलची मुवमेंट होते मिस. तर सर हे आमच्यासोबत असं का घडतं, इथली मुवमेंट का मिस झाली, आम्ही इथूनच प्राइस आज ड्रॉप होणार आहे हे प्रिडिक्ट करू शकत नव्हतो का? यस फ्रेंड्स, तुम्ही हे प्रिडिक्ट करू शकतात जर तुम्हाला आजचा टॉपिक समजला तर. म्हणजे स्मार्ट मनी शिकवते कधी तुम्हाला ह्या लेवलचा वेट करायचा आहे आणि कधी तुम्हाला त्या लेवलचा वेट करायचा नाही आहे आणि त्याच्या अगोदरच तुम्हाला इथूनच सेल करायचं आहे, हे शिकवते आपल्याला स्मार्ट मनी. ठीक आहे, आणि यासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे ब्रेकर ब्लॉक. तर ब्रेकर ब्लॉक समजण्या अगोदर मी तुम्हाला त्याचा जो बेस आहे ना तो समजून सांगतो. ठीक आहे, मला प्रत्येक गोष्ट लॉजिक सोबत शिकवायला आवडते. तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ठीक आहे, आता खूप लोक म्हणतील सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि अचानक मध्येच त्याचं काय काम आहे. हा पण एक बेस आहे ब्रेकरचा, आणि हा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला ब्रेकर ब्लॉकची डेफिनेशन पूर्णपणे समजेल. ठीक आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स खूप लोकांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल, तर मी समजून सांगतो. सपोज प्राइस अप गेली, अचानक सेलरने सेल केलं, प्राइस डाऊन आली, प्राइस पुन्हा अप गेली आणि ॲज इट इज सेम लेवलपासून सेलरने सेल केलं, प्राइस डाऊन आली. मित्रांनो, एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे, इथून सेलिंग झाली, अगेन इथून सेलिंग झाली, बरोबर. दोन वेळेस मार्केटमध्ये काय झालं, ज्या लेवलला पहिल्यांदा सेल झाला ना, ॲज इट इज त्याच लेवलला पुन्हा सेल झाला आणि दोन वेळेस एकाच जागेवरती सेलिंग झाली. म्हणून हा जो एरिया आहे ना, हा मार्केटसाठी एक रेजिस्टन्स बनतो.
म्हणजे एक सेलरचा एरिया की जिथं प्राइस गेल्यानंतर सेलर काय करत आहे, अगेन सेल करत आहे. म्हणजे सेलरला बिलकुल वाटत नाही प्राइसने ह्या लेवलच्या वरती यावं, ही सेलरची इच्छा नाही. इथं सेलर काय करत आहे, सेल करत आहे या लेवलवरती. पण एक टाइम असा येतो मित्रांनो, बँक्स मोठ्या क्वांटिटीने बाय करतात आणि ह्या एरियाला काय करतात, सरळ ब्रेक करून टाकतात. एक टाइम नंतर हा एरिया झाला ब्रेक. ज्या एरियाची पहिल्यांदी प्राइस रिस्पेक्ट करत होती ना मित्रांनो, तो एरिया ब्रेक झाला आता. ठीक आहे. आणि आता काय घडतं यामध्ये, जो एरिया ब्रेक झाला सर्वात पहिल्यांदी तो काय होता पहा. फर्स्ट जेव्हा प्राइस इथे येत होती ना, तेव्हा मार्केट मेकर इथे करत होते सेल. पण आता मार्केट मेकरला एक गोष्ट दिसते की जिथे आम्ही सेलिंगची प्लॅन करत होतो तो एरियाच ब्रेक झाला इथे. आणि जर आता एरिया ब्रेक झाला असेल तर पुन्हा इथे सेल करून फायदा नाहीये. मग मार्केट मेकर काय करतात, जर प्राइस खाली आली, ठीक आहे, प्राइस जर खाली आली, मार्केट मेकर याच लेवलवरती जिथं सेल करत होते तिथे बाय करतात आणि प्राइस या पद्धतीने अप निघून जाते. याचं रिझन दुसरं असं पण असतं, इथं सेल करणारे जे काही लोक असतात यांची इच्छा असते की मार्केट इथपर्यंत पोहोचल, या लेवलपर्यंत, पण त्याच्या अगोदरच प्राइस इथून अप गेली आणि लेवल ब्रेक केले. आणि आता हे सगळे सेलर इथे प्राइस गेल्यानंतर लॉसमध्ये असतात. सेलरला समजलं की एरिया ब्रेक झाला, आता ट्रेड जागेवरती एक्झिट करणं आपल्यासाठी चांगलं असेल, लॉसच्या ट्रेडला होल्ड करून फायदा नाही. म्हणून सेलर काय करतो, प्राइस जेव्हा खाली येते इथे सेलर जागेवरती एक्झिट करून टाकतो. मग सेलरने ट्रेड जागेवरती एक्झिट केला, सेलर बनतो बायर. मग एक जो मार्केटचा रेजिस्टन्स होता, जो खूप वेळ मार्केटला रिजेक्ट करत होता, तो काही वेळाने बनतो मार्केटसाठी इथे सपोर्ट. एक रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर काय झाला मित्रांनो, सपोर्ट झाला. आणि अशीच गोष्ट आता पहा तुम्ही, प्राइस डाऊन येत होती, बायरने बाय केलं, प्राइस डाऊन येत होती, बायरने बाय करून अप पाठवलं, प्राइस डाऊन येत होती, बायरने बाय करून अप पाठवलं. मित्रांनो बायरने कुठे बाय केले, बायरने बाय केलं आहे ही जी पर्टिक्युलर लेवल आहे ना, ह्या पर्टिक्युलर लेवलवरती. आणि बायर्स या पर्टिक्युलर लेवलवरती काय करत आहे, कंटिन्युअसली बाय करत आहे. आणि जेव्हा बायर्स एका लेवलवरती बाय करतो ना कंटिन्युअसली, ती लेवल मार्केटसाठी ना एक सपोर्ट म्हणून काम करते. पण आता काही दिवसांनी या सपोर्टच्या लेवलचा जी काही लेवल आहे ना, ही सुद्धा वीक होणार आणि मग मार्केट ना इझिली येऊन त्या लेवलला ब्रेक करून टाकणार. बायर्सने काय केलं फ्रेंड्स, इथे बायर्सने काय केलं व्यवस्थित समजून घ्या. तर बायर्सने एकदा बाय केलं, दोनदा बाय केलं, तिसऱ्यांदी बाय केलं आणि चौथ्यांदी तो एरियाच ब्रेक झाला. हे सगळे जे काही बायर्स आहे ना, एरिया ब्रेक झाल्यानंतर हे लॉसमध्ये, यांचं टार्गेट होतं इथे कुठेतरी, पण आता लॉसमध्ये. म्हणून हे बायर्स काय करतात, प्राइस जेव्हा अप येते ना, त्यांचे ट्रेड बायचे जागेवरती एक्झिट करतात आणि ते बायर सेलर बनतात आणि प्राइस या पद्धतीने खाली जाते. म्हणजे काय झालं, जिथे प्राइस सपोर्ट घेत होती तिथे प्राइसने रिजेक्शन घेतलं, एक सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट झाला. आणि हीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे एका ब्रेकर ब्लॉकमध्ये. बिकॉज ब्रेकर ब्लॉक जी कॉन्सेप्ट आहे ना, ती सेम ह्याच टाईपमध्ये आहे मित्रांनो. सपोर्ट रेजिस्टन्सचं जे काही फॉर्मेशन आहे ना, त्या टाईपमध्ये बेस आहे, पण खूप ॲडव्हान्स आहे. चला आता आपण व्यवस्थित समजून घेऊ. सर्वात प्रथम आपण काय करूया, ह्या व्हिडिओमध्ये बुलिश ब्रेकर काय आहे हे समजून घेऊया. फ्रेंड्स, बुलिश ब्रेकर, ठीक आहे. पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे, बुलिश ब्रेकर काय असतो. मार्केट मेकर काय करतात, त्यांना एखाद्या एरियापासून बाईंग करायची, पण बाईंगचा जो काही हेज असतो ना, याची तयारी ते अगोदरच स्टार्ट करतात. मार्केट मेकरला एखाद्या एरियापासून बाईंग करायची आहे, या बाईंगची जी तयारी आहे ना, ती अगोदरच स्टार्ट होते. ती कशा पद्धतीने आपण समजून घेऊया, ठीक आहे. आपण असं समजूया, इथे एक चांगला एरिया आहे, एक सपोर्ट, आणि इथून प्राइस कुठे जाऊ शकते, अप जाऊ शकते मित्रांनो. एक सपोर्ट आहे आणि इथून प्राइस कुठे जाऊ शकते, अप जाऊ शकते, ठीक आहे.
आता सपोज प्राइस या लेवलकडे येत आहे, तर प्राइस आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये दिसते. प्राइस एक लो बनवते, अगेन प्राइस हाय बनवते, अगेन प्राइस लो, अगेन प्राइस हाय बनवते, अगेन प्राइस लो बनवते, अगेन प्राइस हाय बनवते, अगेन प्राइस लो बनवते आणि एक हाय बनवते. त्यानंतर प्राइस त्या PY ला टॅप करते आणि इथून अप येते प्राइस आणि मार्केट बदलवतं त्याची डायरेक्शन. मित्रांनो, व्यवस्थित पहा तुम्ही आता एक बुलिश ब्रेकर कसा बनतो. ठीक आहे, सर्वात प्रथम इथे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की प्राइसने या लेवलवरती काय केलं. प्राइसने इथे तयार केलं एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ओके, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं. देन प्राइसने पुन्हा एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवलं. अगेन प्राइसने एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार केलं आणि सेम फ्रेंड्स प्राइसने पुन्हा एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार केलं आणि फायनली मित्रांनो प्राइस आपल्या त्या ऑर्डर ब्लॉकच्या लेवलकडे पोहोचली आणि त्या लेवलपासून प्राइसने काय केलं, एक अप मुवमेंट केली. ठीक आहे, लो ब्रेक, लो ब्रेक, लो ब्रेक, लो ब्रेक. आपण ट्रेंडमध्ये शिकलो प्राइस कंटिन्युअसली एक पॅटर्न रिपीट करत आहे लो ब्रेक करण्याचा, म्हणजे ट्रेंड डाऊन आहे आणि अचानक एका एरियाचा मार्केटला सपोर्ट भेटतो आणि प्राइस अप जाते आणि लोअर हायला प्राइस काय करते, ब्रेक करते, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर होतं. ठीक आहे, आता ब्रेकर म्हणजे काय असतो हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, या एरियाकडे प्राइस पोचावी म्हणून मार्केट मेकर काय करतात, इथे ह्या लेवल्सवरती ना, ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलवरती मार्केट मेकर मोठ्या प्रमाणामध्ये सेल करतात आणि इथं सेल केल्यामुळे ही प्राइस खाली जाते आणि ह्या लोअर लोला इझिली करून टाकते ब्रेक. म्हणजे इथे जो ऑर्डर ब्लॉक तयार होतो ना ह्या लेवलला, इथे तयार झालेला ऑर्डर ब्लॉक इथल्या लोअर लोला ब्रेक करतो, त्याचं काम कंप्लीट करतो. म्हणजे मार्केट मेकरने काय केलं पहा, ही जी लेवल आहे ना एक्झॅक्ट ह्या लेवलवरती तयार केला एक ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, आणि इथे ह्या लेवलवरती जो ऑर्डर ब्लॉक तयार झाला, ह्या ऑर्डर ब्लॉकने काय केलं, प्राइस खाली गेली आणि लोअर लोला ब्रेक केलं, नवीन लोअर लो बनवला. प्राइस या एरियापर्यंत पोहोचावी, प्राइस या एरियापर्यंत पोहोचावी म्हणून मार्केट मेकर ह्या जागेवरती एका ऑर्डर ब्लॉकचं फॉर्मेशन तयार करतात, एक बेरिश ऑर्डर ब्लॉक. आणि बेरिश ऑर्डर ब्लॉक तयार झाल्यानंतर मोठी सेलिंग येते, प्राइस खाली येते आणि एक्झॅक्ट त्या सपोर्टला टॅप करते एका चांगल्या एरियाला, म्हणजे जिथून बाईंग होईल अशा एरियाला, आणि इथून प्राइस इमिडिएटली अप येते. अप येऊन मार्केट करतं कॅरेक्टर चेंज, ट्रेंड बदलला. कसा बदलला, जे सेलर्स होते हे सेलर शिफ्ट झाले बायरमध्ये. व्यवस्थित समजून घ्या, ट्रेंड बदलला. सेलर जे होते हे सेलर शिफ्ट झाले बायरमध्ये. इथे सेलर्स होते ज्यांनी प्राइसला खाली पाठवलं आणि PY पासून एका पॉइंट ऑफ इंटरेस्ट पासून मार्केट मेकरने विकत घेऊन प्राइसला अप पाठवलं, म्हणजे सेलर्स बायरमध्ये कन्वर्ट झाले आणि मार्केटचा ट्रेंड बदलला. आता खूप लोक काय करतात माहिती आहे तुम्हाला, असं इथे कुठेतरी एक सापडवतात ऑर्डर ब्लॉक. एकदम बरोबर आहे त्यांचंही की इथे तयार झालेल्या ऑर्डर ब्लॉकपासून बाय करायचं आहे, पण प्राइस इथे येतच नाही आणि त्याच्या अगोदरच मोठी मुवमेंट मार्केटमध्ये येते. ती मुवमेंट कशी होते आपण आता ते थोडंसं ना व्यवस्थित समजून घेऊया. ती जी मुवमेंट आहे ती मुवमेंट कशी होते. ही जी जागा आहे ना मित्रांनो, एक्झॅक्ट ह्या जागेवरती काय झालं पहा, मार्केट मेकरने ह्या जागेवरती काय केलं, एक बेरिश ऑर्डर ब्लॉक ओपन केला. म्हणजे मार्केट मेकरने ह्या जागेवरती काही सेलचे ट्रेड ओपन केले आणि सेलचे ट्रेड मोठ्या क्वांटिटीमध्ये ओपन केले आणि या सेलच्या ट्रेडमुळेच मार्केटने लोअर लोला ब्रेक केला. प्राइस अचानक अप आली आणि अप येऊन त्या लोअर हायला ब्रेक करून हायर हाय बनवला.
ज्याने इथे सेलचे ट्रेड ओपन केले आणि प्राइस डाऊन गेल्यानंतर त्यानंतर अचानक अप येते, त्या सेलरला प्रॉफिट बुक करायला चान्स भेटतच नाही. आणि हे सेलचे ट्रेड ओपन पण करणारे कोण असतात? मार्केट मेकर, हेज फंड, बँक्स हे असतात. कारण यांना प्री प्लॅन करायचा असतो एका अप मोमेंटचा. ते अगोदर सेलचे ट्रेड ओपन करतात, प्राइसला खाली पाठवतात, लोकांना प्राइस खाली पडताना दिसते, लोक पण सेल करायला स्टार्ट करतात. आणि जेवढे जास्त सेलर या लेवलमध्ये येतात ना, बँक्स खाली मोठ्यातल्या मोठ्या ऑर्डर फिल करून घेते बायचे. आणि बँकच्या ऑर्डर फिल झाल्यानंतर इमिडिएटली प्राइस अप येते आणि त्या लेवलला करून टाकते ब्रेक. लेवल ब्रेक झाली मित्रांनो, प्राइस अप गेली, हायर हाय बनवला. आता बँक्सला तर समजतंय ट्रेंड बदललाय, कारण बँक्सनेच या गोष्टी बनवल्या, इन्स्टिट्यूटने या गोष्टी बनवल्या. इन्स्टिट्यूट काय करते? त्यांनी ओपन केलेला सेलच्या ट्रेडची जागा कुठे आहे? ती आहे इथे, बरोबर. इथे इन्स्टिट्यूटने काय केले? सेलचे ट्रेड ओपन केले आणि तो एरिया इझिली मार्केटने ब्रेक केला. जिथं इन्स्टिट्यूटने सेलचे ट्रेड ओपन केलते ना, इन्स्टिट्यूट काय करते? त्याच जागेवरती ते सेलचे ट्रेड करते क्लोज. म्हणून सेलचे ट्रेड क्लोज झाल्यानंतर काय होतं? तो एरिया मार्केटसाठी सपोर्ट बनतो आणि प्राइस बस मित्रांनो त्या एरियापासून काय करते? अप मुवमेंट करते. सेलचे ट्रेड इथे ओपन झाले, प्राइस खाली गेली, लोला ब्रेक केला, अचानक प्राइस अप आली आणि लोअर हायला ब्रेक करून हायर हाय तयार झाला. याच गोष्टीला आपण पुढे एक्सटेंड केलं. अप गेलेली प्राइस जेव्हा इथे येते ना, तर इन्स्टिट्यूट काय करतात? ह्या जागेवरती प्राइस आल्यानंतर त्या ऑर्डर ब्लॉकवरती ना त्यांचे सेलचे ट्रेड एक्झिट करून टाकतात कॉस्ट टू कॉस्ट. आता समजून घ्या, इन्स्टिट्यूटने सर्वात पहिल्यांदा 1000 करोड सेलचे ट्रेड ओपन केले. प्राइसने जेव्हा लोअर हायला ब्रेक केलं आणि त्याच्या अगेन्स्ट हायर हाय बनवला, इन्स्टिट्यूटला समजलं की ट्रेंड काय झाला? चेंज झाला. मग इन्स्टिट्यूट सेलचे ट्रेड तसेच घेऊन नाही बसत, ती काय करते? ते 1000 करोड जे सेलचे ट्रेड आहे ना, त्यांना एक्झिट करते. एक्झिट कसे होतात मित्रांनो? कॉस्ट टू कॉस्ट. जेवढ्या प्राइसला विकत घेतले तेवढ्याच प्राइसला एक्झिट. मग जेव्हा 1000 करोड सेलर कॉस्ट टू कॉस्ट ट्रेडला एक्झिट करतात, तेव्हा ते 1000 करोड सेलर कोण बनतात? सगळे बायर बनतात. आणि ऑलरेडी मार्केटने लोअर हाय ब्रेक करून हायर हाय बनवलाय, प्राइस इथूनच सपोर्ट घेते आणि बस या पद्धतीने प्राइस पुढे ट्रेंडला कंटिन्यू करते. आणि आपल्याला हा ट्रेड इथून पकडायचा असतो, छोटा स्टॉप लॉस ठेवायचा असतो आणि बस आर आर जे आहे ना, रिस्क रिवॉर्ड, तो आपला थोडासा ह्या टाईपमध्ये असतो मित्रांनो. याला म्हटलं आता एक बुलिश ब्रेकर. का बुलिश ब्रेकर? समजून घ्या आता, ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला आता इथे समजून घ्यायची आहे व्यवस्थित. बुलिश ब्रेकर म्हणजे काय, कसा? ठीक आहे, चला खूप सिंपल वेमध्ये मी आता समजून सांगतो. इथे काय ओपन झाला? सेलचा ट्रेड, म्हणजे एक बेरिश ऑर्डर ब्लॉक, आणि त्यानंतर तो इकडे काय झाला? ब्रेक. पण या ऑर्डर ब्लॉकने एक काम केलं, खाली काय काम केलं मित्रांनो? लोअर लोला ब्रेक करण्याचं. म्हणजे आता हा ऑर्डर ब्लॉक कसा आहे? हा ऑर्डर ब्लॉक पूर्णपणे आहे व्हॅलिड, कारण त्याने त्याचं काम केलेलं आहे, तो व्हॅलिड आहे. प्राइस अप येते, बेरिश ऑर्डर ब्लॉकला ब्रेक करते आणि डाऊन आल्यानंतर बेरिश ऑर्डर ब्लॉक बुलिशमध्ये कन्वर्ट होतो. म्हणून या गोष्टीला म्हटलं जातं एक बुलिश ब्रेकर ब्लॉक. का? बिकॉज बेरिश ऑर्डर ब्लॉक शिफ्ट झाला बुलिशमध्ये, म्हणून तयार झाला एक बुलिश ब्रेकर ब्लॉक. ही आहे सिंपल डेफिनेशन एका बुलिश ब्रेकरची. आणि हा खूप म्हणजे खूप सिंपल पण आहे. आता थोडंसं मी तुम्हाला कॅन्डलस्टिकमध्ये पण समजून सांगतो आणि त्यानंतर आपण चार्टवरती पण समजून घेऊया. मित्रांनो, कॅन्डलस्टिकमध्ये हे फॉर्मेशन कसं दिसेल? सपोज प्राइस डाऊन चालली होती, सेलरने सेल केलं, ठीक आहे. कॅन्डलच्या आतमध्ये काय असतात? विक असतात. या पद्धतीने व्यवस्थित समजून घेऊ आपण. कॅन्डलच्या आतमध्ये विक्स पण असतात. सेलरने सेल केलं, प्राइस या पद्धतीने डाऊन आली, अचानक मार्केटमध्ये थोडेसे बायर ॲक्टिव्ह झाले,
ही सेलची एक प्रॉपर कॅन्डल. त्यानंतर मार्केटमध्ये इथून थोडेसे बार्स ॲक्टिव्ह होतात, हे प्राईजला थोडंसं अप घेऊन जातात किंवा एक सेलिंगची एक पूर्णच मुवमेंट आपण पाहूया, एक थोडीशी मोठी मुवमेंट, स्ट्रक्चर थोडंसं क्लीन तयार होईल. ठीक आहे. खरं ती मार्किंग मी अगोदरच प्री प्लॅनमध्ये करून ठेवी लागत होती की जेणेकरून समजणं खूप इझी गेलं असतं. एक सेलिंग झाली. आफ्टर सेलिंग काय झालं पहा, मार्केटमध्ये एक बाईंग पण येते, करेक्शन येणं स्टार्ट होतं प्राईजमध्ये आणि या पद्धतीने प्राईस जाते मित्रांनो अप. ओके, बार्सने बाय करणं स्टार्ट केलं, ही प्राइस गेली या पद्धतीने अप. त्यानंतर काय होतं, प्राइस थोडीशी ना रिजेक्ट होते अप गेल्यानंतर. जी प्राइस अप आली ना ती इथे आल्यानंतर काय होते मित्रांनो, रिजेक्ट होते प्राइस. सपोज या पद्धतीने कॅन्डलमध्ये एक बॉडी तयार झाली, छोटा विक तयार झाला आणि सेलरने इथून सेलिंग केली. ठीक आहे, एकदम सिंपल. आता यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे फ्रेंड्स, ती म्हणजे काय पहा, मार्केटने इथे ओपन, त्यानंतर लो, एक हाय, अगेन लो, आणि आपल्याला दिसतंय की इथे मार्केटने ना या लोला ब्रेक केलं. लो ब्रेक झाला म्हणजे ट्रेंड समजला आपल्याला, एक बेरिश ब्रेकअप स्ट्रक्चर. ठीक आहे, व्यवस्थित पहा. स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदर एक बायची कॅन्डल आहे, एक स्ट्रॉंग सेलिंगच्या अगोदर मार्केटमध्ये काय आहे, एक बायची कॅन्डल आहे आणि हा एक नियमानुसार आपल्यासाठी काय आहे, एक ऑर्डर ब्लॉक झोन आहे. आपण या पद्धतीने मार्क करू. हा काय झाला आपल्यासाठी, एक ऑर्डर ब्लॉक झोन. पण मित्रांनो हा ऑर्डर ब्लॉक झोन कसा आहे, हा आहे बेरिश. ऑर्डर ब्लॉक झोन जो तयार झाला तो बेरिश आहे. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. खाली बायर्स मोठ्या प्रमाणामध्ये इथे बाय करणं स्टार्ट करतात या लेवलवरती, आणि बायर जेव्हा मोठ्या प्रमाणात बाय करणं स्टार्ट करतात ना तेव्हा गोष्ट बदलते फ्रेंड्स. ती म्हणजे पडणारी जी प्राइस आहे ना ती करते होल्ड आणि मार्केट घेतं या पद्धतीने सपोर्ट. आणि सपोर्ट घेतल्यानंतर काय होतं, ही प्राइस या पद्धतीने येते अप आणि ह्या बेरिश ऑर्डर ब्लॉकच्या झोनला करून टाकते ब्रेक. एक ऑर्डर ब्लॉक तयार झाला, त्याने ब्रेकऑफ स्ट्रक्चर सुद्धा बनवलं आणि मार्केटचा ट्रेंड ऑलरेडी डाऊन होता. डाऊन ट्रेंड आपल्याला ते समजलं, प्राइस डाऊन झाली. अचानक या लेवल्सवरती खूप सारे बार्स जमा झाले, त्यांनी बाय करणं या लेवलवरती स्टार्ट केलं आणि जसं त्यांनी बाय करणं स्टार्ट केलं ह्या लेवलवरती, इथून प्राइस जाते अप. प्राइस अप जाऊन काय करते, त्या बेरिश ऑर्डर ब्लॉकला इथे फेल करून टाकते. आणि फक्त फेल नाही करत तर मित्रांनो, इथे मार्केटचा ट्रेंड सुद्धा बदलतो, ज्याला म्हटलं जातं चेंज ऑफ कॅरेक्टर. खाली एक चांगला सपोर्ट होता जो ऑलरेडी आपल्याला माहीत असणार आहे, एक चांगल्या लेवलचं मार्केटने सपोर्ट घेतलेला असणार आहे, एका पॉईंट ऑफ इंटरेस्टपासून प्राइस आपल्याला असणार आहे आणि मार्केटने बेरिश ऑर्डर ब्लॉकला ब्रेक करून टाकलं. बरं, बेरिश ऑर्डर ब्लॉक ब्रेक झाल्यानंतर काय झालं, ही मुवमेंट तर पुढे कंटिन्यू चालली या पद्धतीने. प्राइस अप गेली या पद्धतीने, प्राइस कुठे गेली फ्रेंड्स, अप गेली. आता इथे सेलर्सने ऑर्डर ओपन केल्या होत्या, ह्या लेवलवरती काय झालं होतं, सेलर्सने ऑर्डर ओपन केल्या होत्या, इथे सेल ऑर्डर ओपन झालत्या आणि प्राइस खाली गेल्यानंतर इमिडिएटली अप आली. सेलर तर आता सगळे लॉसमध्ये असतील, मग सेलर वेट करतात. वेट कसला करतात की मार्केट काय करल, इथून या पद्धतीने डाऊन येईल या लेवलकडे, आणि इथे आल्यानंतर जिथं सेल ऑर्डर ओपन केलं ना त्या सगळ्या सेल ऑर्डर प्राइस डाऊन आल्यानंतर मार्केट मेकर काय करतात, इथे त्या सेल ऑर्डर करतात कॉस्ट टू कॉस्ट क्लोज, आणि त्या कॉस्ट टू कॉस्ट क्लोज झाल्यानंतर इमिडिएटली इथून सपोर्ट भेटतो आणि ही प्राइस अप निघून जाते. आणि बस आपण इथूनच एंट्री पकडतो, ह्या ब्रेकरवरती एंट्री, स्टॉप लॉस आणि वरती असतं आपलं टार्गेट. याला म्हटलं जातं एक बुलिश ब्रेकर. मोस्टली ब्रेकर कुठे बनतात, जिथे ट्रेंड बदलतो त्याच्या मागच्या लेगमध्ये असतात. ब्रेकरचा लेग कोणता आहे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, प्राइस या पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये येत आहे,
ब्रेकऑफ स्ट्रक्चर, डाऊन ट्रेंडमध्ये ब्रेकऑफ स्ट्रक्चर, डाऊन ट्रेंडचं ब्रेकऑफ स्ट्रक्चर, अचानक प्राइस अप येते, ट्रेंड बदलवते. ठीक आहे, ट्रेंड बदलला. आता हा जो पोर्शन आहे ना मित्रांनो इकडचा साईडचा, या पोर्शनमध्ये आपल्याला ब्रेकर पाहायला भेटतो. आणि ब्रेकर मोस्टली कुठे पाहायला भेटतो, तर ब्रेकरची जी जागा आहे ना, तर ती ब्रेकरची जागा इथे असते या लेवलवरती. कारण इथे स्ट्रक्चर ब्रेक केलं बरोबर, आणि या ब्रेक स्ट्रक्चरच्या आतमध्ये इथे कुठेतरी बेरिश ऑर्डर ब्लॉक असतो, आणि तोच ऑर्डर ब्लॉक प्राइस अप येऊन त्याला इझिली इथे ब्रेक करते, म्हणून प्राइस त्यावरती सपोर्ट घेऊन अप जाण्याचा ट्राय करते. तर खूप सिम्पल आहे. जसं सपोर्ट रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होतो तसंच ब्रेकरचं आहे, फक्त ब्रेकरमध्ये काय आहे, बेरिश ऑर्डर ब्लॉक बुलिशमध्ये कन्वर्ट झाला, म्हणून एक बुलिश ब्रेकर तयार झाला. चला मित्रांनो, आपण 1 ते 2 चार्ट्स पाहूया. सो फ्रेंड्स, गोल्डचा चार्ट आहे 15 मिनिटचा टाईम फ्रेम. आता ह्या 15 मिनिट टाईम फ्रेममध्ये तुम्हाला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे, प्राइस कशी आली आहे सेल करत. ठीक आहे, प्राइस काय करत आहे मित्रांनो, इथे बघितला तर मार्केट एक लो ब्रेक करत आहे. अगेन हीच गोष्ट इथे बघितली तर मार्केट लो ब्रेक करत आहे. ठीक आहे, सेम हीच गोष्ट आपण इथे बघितली, प्राइस काय करत आहे, सेम लो ब्रेक करत आहे. ही एक मुवमेंट कशी आहे मित्रांनो, बेरिश मुवमेंट आहे. ठीक आहे, आणि ॲज इट इज जर बघितलं तर इथे सुद्धा प्राइस काय करत आहे, लो ब्रेक करत आहे. आणि इथे जर बघितली तर काय झालेलं आहे, या पद्धतीची एक सेलिंग, अचानक अप साईडला एक बाईंग, आणि इथे मार्केटकडे एक तयार झालेली आहे इंड्युसमेंट. म्हणजे प्राइस काय करेल, ह्या इंड्युसमेंटच्या बेसवरती टार्गेट करेल इथे असलेल्या ब्रेकऑफ स्ट्रक्चरला. तर मार्केट मेकरला टार्गेट करायचा आहे हा वाला बॉस. आणि ह्या बॉसच्या मागे जर बघितलं ना प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये, इथे खाली खूप एक मागे काय आहे, FVG आहे. ठीक आहे, प्रिव्हियस हिस्ट्री इकडे जर बघितली ना तर इथे आहे एक FVG, फेअर व्हॅल्यू गॅप. तर ह्या बॉसच्या खाली खूप सारी लिक्विडिटी इथून बाहेरने बाय केलेले आहे. तर बाहेरचे जे स्टॉप लॉसेस आहे ना, ते स्टॉप लॉसेस या लोच्या खाली पडलेले आहेत. ही लिक्विडिटी आहे, आणि मार्केट नेहमी ही लिक्विडिटी खाण्यासाठी डाऊन येतं, आणि इथे ऑर्डर फिल करून प्राइस अप जाऊन ट्रेंड बदलवते. ठीक आहे, तर आपल्याला पहिल्यांदा बघायचं बॉस कसा तयार होतो, बाकी गोष्टी नाही. तर पहिल्यांदा हे पहा ब्रेकऑफ स्ट्रक्चर कसं बनतंय. प्राइस या पद्धतीने डाऊन येते, प्राइस डाऊन येऊन काय करते, लोला टार्गेट. आता इथे बॉस कंप्लीट नाही झाला तर मार्केटने बॉसला स्वीप केलंय. म्हणजे स्मार्ट मनीमध्ये याला दुसऱ्या शब्दामध्ये असं म्हटलं जातं, बॉसची लिक्विडिटी स्वीप झाली, म्हणजे मार्केटने सेल साईड लिक्विडिटी ग्रॅब केली. आणि सेल साईड लिक्विडिटी तेव्हा ग्रॅब केली जाते जेव्हा मार्केट मेकरला ट्रेंड बदलवायचा असतो. आता यामध्ये समजून घ्या तुम्ही, ऑर्डर ब्लॉक कुठे आहे, ही स्ट्रॉंग सेलिंग आली, ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल मित्रांनो आहे एक बेरिश ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, ही कॅन्डल काय आहे, ही आहे एक मार्केट मेकरचा बेरिश ऑर्डर ब्लॉक. आणि जर आता प्राइस अप जात असेल आणि याला ब्रेक करून प्राइस ह्या लेवललाही ब्रेक करत असेल तर इथे काय होईल, चेंज ऑफ कॅरेक्टर. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या मार्केट कशा पद्धतीने एका बेरिश ऑर्डर ब्लॉकला बुलिशमध्ये कन्वर्ट करतं, कसा एक ब्रेकर बनतो. प्राइस अप गेली आणि त्या एरियाला इझिली ब्रेक करून टाकलं, आणि सोबत मार्केटने ट्रेंड सुद्धा चेंज केला. आता जर बघितलं मित्रांनो, बॉस स्वीप झाला बरोबर. मार्केटने इथे काय केलं, तर मार्केटने इथे हे केलं, बॉसची जी लिक्विडिटी होती ती ग्रॅब केली आणि लोअर हायला ब्रेक करून एक हायर हाय बनवला. जी प्राइस अशा पद्धतीने डाऊन चालली होती ती एका रिजन सोबत अप येते आणि लोअर हायला ब्रेक करते आणि हायर हाय बनवते, म्हणजे ट्रेंड बदलला. आणि ॲज इट इज ही गोष्ट पहा, प्राइस डाऊन, प्राइस अप, प्राइस डाऊन, प्राइस अप, प्राइस डाऊन, प्राइस अप, प्राइस डाऊन, लिक्विडिटी रिजन आणि प्राइस अप, आणि प्राइसने लोअर हायच्या अगेन्स्ट बनवला एक हायर हाय, ट्रेंड बदलला. ठीक आहे, हा कसा ऑर्डर ब्लॉक होता, बेरिश ऑर्डर ब्लॉक. यावरती तर सेल झालं पाहिजे होतं, पण खालीच गोष्ट कन्फर्म झाली. गोष्ट अशी कन्फर्म झाली की मार्केटने ती लिक्विडिटी ग्रॅब केली. मग लिक्विडिटी जर ग्रॅब होत असेल आणि ट्रेंड चेंज होत असेल
आणि बेरिश ऑर्डर ब्लॉक सुद्धा ब्रेक होत असेल तर हा बेरिश ऑर्डर ब्लॉक जो ब्रेक झाला ना, आता इथे पहा मार्केट मेकरने इथे सेलच्या पोझिशन ओपन केल्या होत्या. बेरिश ऑर्डर ब्लॉक बनवणं म्हणजे सेलच्या पोझिशन ओपन करणं. प्राइस अप केली, सेलचे ट्रेड सगळे लॉसमध्ये चालू आहे. मार्केट मेकर आता काय करतील, प्राइस जेव्हा ह्या जागेमध्ये येईल ना त्या सेलच्या पोझिशनला करतील इथे क्लोज. सेलची पोझिशन जर क्लोज केली तर सेलर बनतील बायर. ट्रेंड कसा आहे मार्केटचा, बुलिश. का, कारण मार्केटने चेंज ऑफ कॅरेक्टर बनवलंय आणि चेंज ऑफ कॅरेक्टर बनवलं असताना आपल्याला काय करायचंय, बाईंग कुठे करू, जिथे स्मार्ट मनी त्यांच्या सेलच्या ऑर्डर क्लोज करणार आहे. ठीक आहे, तर स्मार्ट मनी तिथे सेलरमधून बाहेर बनणार आहे, आपण त्याच पॉईंटवरती बाय करू. मग आपण प्राइस खाली येईल त्याचं वेट करणारच नाही. मग हा बेरिश ऑर्डर ब्लॉक बुलिशमध्ये कन्वर्ट झाला, याला म्हटलं गेलं एक बुलिश ब्रेकर ब्लॉक. खूप सिंपल, जिथं सेल करायचं होतं आता तिथे प्राइस बाय करेल म्हणून याला म्हटलेलं एक बुलिश ब्रेकर. आणि बस आपल्याला ह्या ब्रेकर पासून एंट्री प्लॅन करायची आहे. ब्रेकरच्या खाली ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. 1s2, 1s3, 1s4 या पद्धतीचा आपल्याला RR घ्यायचा आहे. एवढा तर सिंपल आहे. ब्रेकर प्राइस एरियामध्ये येते, ब्रेकरला टॅप करते आणि ब्रेकरला टॅप करून प्राइसमध्ये एक वन साइड मुवमेंट येते. मित्रांनो, ही आहे स्मार्ट मनी आणि या पद्धतीने स्मार्ट मनीवरती ट्रेड केले जातात. असे खूप सारे एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगल. ठीक आहे, स्मार्ट मनी नेहमी रिस्कपेक्षा 1 आणि 2 पटीसाठी कधीच ट्रेड करत नाही. स्मार्ट मनी नेहमी अशा मोठमोठाल्या RR साठी ट्रेड करते. स्मार्ट मनी मोठमोठाल्या मुवमेंट्स पकडते आणि स्मार्ट मनीचे जे ट्रेड्स असतात ते ह्या टाईपचे ट्रेड्स असतात. तर ब्रेकर काय आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल आणि ह्या गोष्टीला व्यवस्थित मार्क करा. हा चार्ट कधीचा आहे, तर हा चार्ट आहे 30 ऑक्टोबरच्या आसपासचा. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल बघूया. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये थोडासा हार्ड टास्क घेऊया. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला थोडंसं व्यवस्थित समजेल. मित्रांनो, युरो USD जानेवारी महिन्याचं आजचंच एक्झाम्पल, कालचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, हे पहा मार्केटने 4 तासामध्ये इथे काय केलं, एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बरोबर. देन मार्केटने इथे काय तयार केलं, एक पुन्हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ट्रेंड कसा आहे 4 तासामध्ये बुलिश आहे. देन प्राइस पुन्हा इथे काय करते, अगेन नवीन तयार करते एक बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. यावरती समजते ट्रेंड मार्केटचा बुलिश आहे. इथे व्यवस्थित पहा, इम्पल्स येते, एक करेक्शन येतं, एक इम्पल्स येते, त्यानंतर प्राइस डाऊन येते आणि डाऊन आल्यानंतर मार्केट काय करते, एक आयडियम अचीव करून प्राइस काय करते, अगेन बाईंग घेऊन अप जाते. ओके, आणि प्राइस अप गेल्यानंतर इथे पहा प्राइस हायला सुद्धा टार्गेट करते. तर आता मार्केटकडे एक हा का आहे, चांगला लिक्विडेशन पॉईंट आहे, एक चांगला मार्केटचा लिक्विडेशन पॉईंट झाला. तर इथपर्यंत ओव्हरऑल ट्रेंड कसा आहे मार्केटचा, अप आहे, बुलिश आहे. ओके, या बुलिश ट्रेंडमध्ये आपण काय करूया, या इक्वल लोसच्या खाली आपण पुढे सगळं काही शिकणार आहे. स्मार्ट मनीमध्ये एक लो पॉईंट सेम प्राइसचे अगेन तिथेच दोन लो पॉईंट हे इक्वल लोज, ज्याच्या खाली चांगली लिक्विडिटी रेस्ट करते आणि प्राइस अशा टाईपचे PY पाहते FVGs आणि ऑर्डर फिल करून मार्केट या पद्धतीने एक मोठी मुवमेंट पकडतं. ठीक आहे, आता पहा, तर प्राइसकडे इक्वल लोज आहे आणि इक्वल लोजच्या खाली मार्केटकडे लिक्विडिटी सोबत डील करण्यासाठी PYS पण आहे. ठीक आहे, तर आपण आता स्ट्रक्चरला रिमूव्ह करून फक्त PY ची मार्किंग करूया, की जेणेकरून इथपर्यंत समजलं मार्केटची डायरेक्शन बुलिश आहे, व्ह्यू बुलिश आहे पूर्णपणे. सर्वात पहिल्यांदा एक भेटला फेअर व्हॅल्यू गॅप, जे आपण पुढे शिकणार आहे स्टेप बाय स्टेप आणि लवकरच 2 दिवसामध्ये या सगळं काही व्हिडिओज देतील तुम्हाला. ठीक आहे, आणि इथे एक बघितला फेअर व्हॅल्यू गॅप. मी वेट करेल की 5 मिनिटमध्ये प्राइस ना ह्या एरियाकडे मूव्ह करेल. 5 मिनिटामध्ये प्राइस ह्या एरियाकडे मूव्ह करेल आणि मग मला एक चांगला ब्रेकर पाहायला भेटेल
आणि ह्या कोणत्या एरियापासून जर मार्केट मेकर बाय करत असेल तर ते कशा पद्धतीने गेमची प्लॅनिंग अगोदरच करून ठेवतात हे तुम्हालाही इथे समजेल. इथे आपल्याला दिसतंय की प्राइस PY कडे मूव्ह करत आहे. प्राइस फायनली PY मध्ये पोहोचली. ठीक आहे, ट्रेंड बदलण्या अगोदर मी पहिल्यांदा चेक करल स्ट्रक्चर. ओके मित्रांनो, PY मध्ये येऊन प्राइसने काय केलं पहा, 5 मिनिटाचं इथे बनवलं एक ब्रेकऑफ स्ट्रक्चर. व्यवस्थित पहा प्राइस कशा पद्धतीने मूव्ह करते, मार्केट मेकर किती हुशार आहे. आणि या मुवमेंटमध्ये पहा एक इथे काय आहे, ऑर्डर ब्लॉक बेरिश. आणि तुम्ही पहा प्राइस त्या ऑर्डर ब्लॉकवरती येऊन कशी टॅप झाली आणि खाली डाऊन पण आली आणि बरोबर लोला इथे त्यांनी टार्गेट पण केलं ब्रेक करण्याचं काम. म्हणजे चांगला बेरिश ऑर्डर ब्लॉक आहे इथे मार्केटकडे, जिथून मार्केट मेकरने सेल केलं आणि सेल करून प्राइसला कुठे पाठवलं, डाऊन पाठवलं. ओके, इथपर्यंत गोष्टी पूर्ण क्लिअर आहे सर्वांना. आता वेट करूया, एक रिझन आहे मार्केटकडे आणि त्या रिझनने जर प्राइस एरिया ब्रेक करत असेल तर ट्रेंड बदलणार. याच्या अबोव ट्रेंड काय होईल, 5 मिनिटांमध्ये चेंज होईल, चॉक बनेल, चेंज ऑफ कॅरेक्टर. प्राइस अप आली आणि मार्केटने अप येऊन काय केलं पहा मित्रांनो, व्यवस्थित पहा. एक इथे काय होता, लोअर लो होता, त्यानंतर इथे काय तयार झाला, लोअर हाय तयार झाला. त्यानंतर प्राइसने काय केलं, एक नवीन लोअर लो बनवला. त्यानंतर प्राइसने काय केलं, अप येऊन एक हायर हाय फॉर्म केला. गोष्टी बदलल्या, छोट्या किमतीच्या हायच्या वरती जास्त किमतीचा हाय तयार झाला, ट्रेंड बदलला. ओके, आणि जो हा बेरिश ऑर्डर ब्लॉक आहे ना, हा बुलिश मध्ये कन्वर्ट होईल. मग याला काय म्हटलं जाईल, एक ब्रेकर. कसा ब्रेकर आहे हा, बुलिश ब्रेकर आहे. आणि ह्या बुलिश ब्रेकरवरती कसले ट्रेड पकडले जातात, बाईंगचे ट्रेड पकडले जातात एका बुलिश ब्रेकर पासून. ठीक आहे, आता आपण ह्या एरियाला रिमूव्ह करूया. जस्ट आपल्याला एक ब्रेकर भेटला. आता आपण फक्त ब्रेकर कसा काम करतो ते पाहूया. ब्रेकरवरती ही एंट्री घेतली जाते, ब्रेकरच्या मागे याच्या लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवला जातो आणि इथून पुढे 1S3 1S4 मध्ये स्मार्ट मनी काम करते, ते टार्गेट ठेवलं जातं. ठीक आहे, चला आता बघूया प्राइस या ब्रेकरवरती काय करते. ब्रेकरच्या आतमध्ये एंटर झाली म्हणजे इथे स्मार्ट मनीची एंट्री ट्रिगर झाली आणि स्मार्ट मनी सोबत आपल्याला एक बिग फ्लोची मुवमेंट पाहायला भेटते, एक या पद्धतीची मुवमेंट पाहायला भेटते. मित्रांनो, स्मार्ट मनी अशा पद्धतीने काम करते. खूप लोक वेट करत असतील, इथे येईल प्राइस, इथे येईल प्राइस, बट प्राइस नाही आली बिकॉज ब्रेकर ब्लॉक. आणि बस इथे रिप्ले बार पण संपतोय कारण करंट प्राइस इथे चालू आहे आणि ह्या ब्रेकर वरती प्राइसने असा सपोर्ट घेऊन एक मुवमेंट केली. मग आता पहा, जर तुम्ही इथल्या कोणत्या FG साठी थांबले असते, ऑर्डर ब्लॉक साठी, तर ही एंट्री मिस झाली असती, मुवमेंट तर झाली. स्मार्ट मनीने इकडे एक बेरिश ऑर्डर ब्लॉक तयार करून ठेवला, त्याचं काम पण झालं. प्राइस खाली येऊन लोअर लोला ब्रेक करून लोअर लो बनवते आणि अचानक प्राइस अप येऊन लोअर हायला ब्रेक करून हायर हाय बनवते. तर गोष्ट बदलली, प्राइसला अप मुवमेंट करायची आहे, ट्रेंड बदलला 5 मिनिटांमध्ये आणि बस आपण इथून बाय केलं. रिवॉर्ड कसा आहे, रिस्कपेक्षा 8 पटीची प्राइस मूव्ह झालेली आहे. फ्रेंड्स, एक बेरिश ब्रेकर ब्लॉक हा टॉपिक समजून घेण्या अगोदर आपण प्राइस ॲक्शनच्या थोड्याशा गोष्टी समजून घेऊ. प्राइस ॲक्शनमध्ये जसं की एक सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर तो रेजिस्टन्समध्ये कसा कन्वर्ट होतो. ठीक आहे, तर पहा बेरिश ब्रेकर ब्लॉक याचा बेस काय आहे आपण तो पहिल्यांदा समजून घेऊ. सपोज मित्रांनो प्राइस अप चाललेली आहे. ठीक आहे, या पद्धतीने एक प्राइसमध्ये अप मुवमेंट आहे, मार्केट एका अप ट्रेंडमध्ये चाललेलं आहे. प्राइस सर्वात पहिल्यांदा काय करते, या पद्धतीने अप जाते, थोडीशी प्राइस डाऊन येते, अगेन प्राइस अप जाते, मागच्या हायला ब्रेक करते, प्राइस पुन्हा डाऊन येते, नवीन हायर हाय बनवते, अगेन प्राइस डाऊन येते, नवीन प्राइस पुन्हा काय करते, हायर हाय बनवते. इथे एक गोष्ट खूप म्हणजे खूप सिंपल आहे आणि ती काय आहे मित्रांनो, तर प्राइस नेहमी जेव्हा जेव्हा मुवमेंट करत आहे ना, मागच्या हायला ब्रेक करत चाललेली. ओके, मागील हायला ब्रेक करत चाललेली
आणि सेम मागील हायला प्राइस ब्रेक करत चाललेली. अचानक काय होतं, हा जो एरिया आहे ना, इथे सेलर ॲक्टिव्ह होतात. या लेवलवरती अचानक सेलर ॲक्टिव्ह होतात आणि इथे सेलर ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय होतं, ऑलरेडी बायर तर प्राईजला अप घेऊन आले, इथं सेलर ॲक्टिव्ह झाले. सेलर ॲक्टिव्ह झाल्यानंतर ना इथून इमिडिएटली प्राईस ड्रॉप करते. ठीक आहे, पण ड्रॉप करण्या अगोदर एक गोष्ट पहा तुम्ही, या एरियापर्यंत प्राईस कशी पोहोचली मित्रांनो, कारण बायर्सने इथून मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय केलं आणि बायर्सने या लोपासून बाय करून प्राईजला अप पाठवलं. आणि बायर्स जेव्हा इथून बाय करतात ना, तर बायरचा हा जो एरिया आहे ना, ह्या एरियाला म्हटलं ते एक हायर लो पॉइंट, आणि हा जर ब्रेक झाला तर ट्रेंड बदलू शकतो. बरोबर, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. पण ही प्राइस अप जाताना काय होतं मित्रांनो, इथे एक तयार होतो मार्केटमध्ये बुलिश ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे, इथे प्राइस काय करते, बुलिश ऑर्डर ब्लॉक तयार करते. आणि हा बुलिश ऑर्डर ब्लॉकचं काम काय असतं खरं सांगायचं म्हटलं तर खूप सिंपल आहे. बुलिश ऑर्डर ब्लॉकचं काम साधं सिंपल आहे की प्राइसने डाऊन यावं, ऑर्डर ब्लॉकला टॅप करावं आणि इथून प्राइसने अप जाऊन पुन्हा स्ट्रक्चरला ब्रेक करावं, हे काम असतं. पण आता आपल्याला एक गोष्ट इथे समजून घ्यायची आहे, एक्झॅक्ट इथं ॲक्टिव्ह झाले सेलर, आणि हे जर सेलर मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल करत असेल तर इझिली प्राइस खाली येईल. आणि प्राइस खाली येऊन काय करेल, प्राइस इझिली खाली येऊन इथे असलेला हायर लो पॉइंट जो आहे ना त्याला ब्रेक करेल. समजतंय, प्राइस जर इझिली खाली जर आली तर प्राइस काय करेल, त्या हायर लो पॉइंटला करेल ब्रेक. जर मित्रांनो इथे हायर लो पॉइंट आहे, ओके, आणि हा हायर लो पॉइंट जो आहे ना तो मार्केटने काय केला, ब्रेक केला. म्हणजे हायर लो जर ब्रेक होत असेल तर साहजिक आहे ट्रेंड काय होणार आहे, बदलणार आहे. एकदम बरोबर, हायर लोच्या खाली ट्रेंड काय होईल, चेंज होईल. जर प्राइस डाऊन येते आणि हायर लोला ब्रेक करते तर ट्रेंड बदलणार आहे. पण ट्रेंड चेंज होण्या अगोदर, हा पॉइंट ब्रेक होण्या अगोदर इथे एक गोष्ट अशी होती की एक बुलिश ऑर्डर ब्लॉक पण तयार झालता आणि त्याला प्राइसने इझिली इथे ब्रेक केलं. आता सपोज मार्केटमध्ये इथे जेव्हा प्राइस डाऊन आली या पद्धतीने, इथे बायच्या ऑर्डर ट्रिगर झाल्या, लोकांच्या इथे बायच्या पोझिशन ओपन झाल्या, मार्केट मेकरच्या इथे बायच्या पोझिशन ओपन झाल्या, पण प्राइसने काय केलं, त्या पोझिशन ओपन तर करून घेतल्या पण ह्या पॉइंटला ब्रेक करून टाकलं. मग असा बायचा जो एरिया आहे ना तो इमिडिएटली प्राइस अप आल्यानंतर सेलमध्ये कन्वर्ट होतो आणि प्राइस पुढे ड्रॉप करते. ठीक आहे, हे तर आपण पाहणारच आहोत ब्रेकरमध्ये. पण या अगोदर पहा याचा मेन बेस काय आहे. मेन बेस असा आहे मित्रांनो, प्राइस अप जात असेल, एखाद्या लेवलपासून रिजेक्ट होते, अगेन रिजेक्ट होते, अगेन रिजेक्ट होते. बरोबर, बायर्सने इथे काय केलं पहा, बायर्सने पर्टिक्युलर लेवलवरती बाय केलं, बायरने पर्टिक्युलर लेवलवरती बाय केलं, बायरने पर्टिक्युलर लेवलवरती बाय केलं, आणि हे सगळे बायर्स काय करत आहे, एकाच लेवलवरती कंटिन्युअसली बाय करत आहे. ठीक आहे, काही लोकांचे जे ग्रुप्स होते त्यांनी इथे विकत घेतलं, सेकंड ग्रुपने इथे बाईंग केली, थर्ड ग्रुपने इथे बाईंग केली, आणि असे मार्केटमध्ये 3 ग्रुप जे आहे ना त्यांच्या पोझिशन ओपन आहे बाईंगच्या. प्राइस अप गेली, तिन्ही ग्रुप खूप खुश आहे कारण प्राइस त्यांच्या फेवरमध्ये आहे. पण कालांतराने ही प्राइस खाली येते आणि खाली आल्यानंतर काय करते, या एरियालाच ब्रेक करून टाकते. 3 जे ग्रुप होते ना, ग्रुप नंबर ए असेल, त्यानंतर इथे ग्रुप नंबर बी असेल, त्यानंतर इथे ग्रुप नंबर सी असेल, हे सगळे ग्रुप आत्ता प्राइस इथे असताना ह्या लेवलवरती जी प्राइस आहे ना इथे, तर हे सगळे ग्रुप इथे प्राइस असताना लॉसमध्ये असतात. ए नावाचा ग्रुप, बी नावाचा ग्रुप, सी नावाचा ग्रुप, त्यांच्या बाईंग लेवलपासून प्राइस खाली आहे. मग हे जे ग्रुप्स आहे ना हे काय करतात, प्राइस जेव्हा अप येते यांना समजतं
की आजपर्यंत जो एरिया ब्रेक नव्हता होत तो आत्ता अचानक ब्रेक झालाय, तर बायचे ट्रेड इथं पटकन एक्झिट करून टाका. म्हणजे आम्ही जे बाय केलं होतं ना ते ह्या लेवलला आल्यानंतर जे बाय केलेलं आहे त्याला कॉस्ट टू कॉस्ट काय करून टाका, एक्झिट करून टाका. घडतं काय पहा, ते ए नावाचा ग्रुप, बी नावाचा ग्रुप, सी नावाचा ग्रुप यांनी काय केलं, कॉस्ट टू कॉस्ट बायच्या ट्रेडला एक्झिट केलं. म्हणजे मार्केटमध्ये तेवढ्याच क्वांटिटीचे ते जे बायचे ज्या काही क्वांटिटी होता ना, ते जे बायर होते ते सगळे बायर मार्केटमध्ये इमिडिएटली कोण होतात, ते होतात सेलर. आणि एरिया तर ऑलरेडी ब्रेक झाला आहे. ब्रेक झाल्यानंतर इथून विकणारे ते खूप खुश होतात, ते पण मोठी क्वांटिटी प्लेस करतात आणि ही प्राइस इथून या पद्धतीने डाऊन जाते. हे सिंपल आहे की एक सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट झाला आणि ॲज इट इज असंच कशामध्ये घडतं, स्मार्ट मनीमध्ये घडतं. पहा, प्राइस अप चालली, ट्रेंड अप आहे मार्केटचा. प्राइस अप गेली, मार्केटने अगेन प्रिव्हियस हायला ब्रेक केलं आणि ट्रेंड पुढे कंटिन्यू ठेवला. इथं मार्केटने काय केलेलं असतं, एक बुलिश ऑर्डर ब्लॉक तयार केलेला असतो ह्या पर्टिक्युलर लेवलवरती. आणि याचं काम काय असतं, इथून ऑर्डर घेऊन अप जाणं. पण घडतं असं, प्राइस येते खाली त्या ऑर्डर ब्लॉकलाच ब्रेक करून टाकते. आणि ऑर्डर ब्लॉकला ब्रेक केला म्हटल्यानंतर इथे ट्रेंड तर बदलला, कॅरेक्टर चेंज झालं. ज्यांनी विदाऊट कन्फर्मेशन इथे एंट्रीज घेतली, इवन इथे ऑर्डर ब्लॉकमध्ये ज्यांनी हेज बनवला बँक्सनी, या सगळ्यांना समजतं अप ट्रेंड डाऊन ट्रेंडमध्ये शिफ्ट झालाय. आणि मग हे लोक काय करतात, प्राइस अप आल्यानंतर कॉस्ट टू कॉस्ट त्या बायच्या ट्रेडला एक्झिट करतात. ट्रेंड बदललेला आहे, बार सेलर बनतात आणि बस प्राइसमध्ये एक मोठी मुवमेंट येते. चला मित्रांनो, या ब्रेकरला ना आपण थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. सो फ्रेंड्स, चार्टवरती व्यवस्थित पहा प्राइस काय करत आहे. इथे तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये एक बुलिश मुवमेंट होते, प्राइस अप जाते. ठीक आहे, एक बुलिश मुवमेंट आली, प्राइस अप केली. त्यानंतर एक बेरिश मुवमेंट आली, प्राइस डाऊन आली. अगेन बुलिश मुवमेंट आली, प्राइस अप गेली. आणि या मुवमेंटमध्ये प्राइसने काय केलं, तर जो मागचा मार्केटचा हाय पॉईंट होता ना, हाय पॉईंटला प्राइसने केलं ब्रेक. हाय पॉईंट इथे प्राइस ब्रेक करते आणि तयार करते एक बुलिश ब्रेकऑफ स्ट्रक्चर. ट्रेंड कसा आहे मित्रांनो, ट्रेंड आहे अप, म्हणजे ट्रेंड आहे बुलिश. यामध्ये प्राइस अप जाते, डाऊन येते, अगेन प्राइस कुठे जाते, अप जाते. आणि अप ट्रेंड हा काय करत आहे, कंटिन्यू चालला आहे. आता ही करंट मार्केट प्राइस आहे. ठीक आहे, आणि इथे जर व्यवस्थित जर बघितलं तर बायर्सने इथून बाईंग केली. बारने इथून बाईंग करून टार्गेट कोणाला केलं, हाय पॉईंटला टार्गेट केलं आणि त्याच्या अगेन्स्ट बारने एक नवीन काय केला, हायर हाय फॉर्म केला. बरोबर, बायर्सने जेव्हा ह्या पडणाऱ्या प्राइसला होल्ड करून अप पाठवलं ना, यामध्ये बायर्स काय करतात, एक बुलिश ऑर्डर ब्लॉक ओपन करतात. म्हणजे मार्केट मेकर, बँक्स, इन्स्टिट्यूट काय करतात, एक बुलिश ऑर्डर ब्लॉक ओपन करतात. जसं की इथे एक तयार झाला आहे बुलिश ऑर्डर ब्लॉक, एक ओबी प्लस एफव्हीजी हा झोन इथे तयार झाला. याचं काम काय आहे, ह्या बुलिश ओबीचं याचं काम असं आहे मित्रांनो, जेव्हा प्राइस या पद्धतीने डाऊन येईल, इथे आल्यानंतर बायर्स पुन्हा ऑर्डर फिल करतील आणि प्राइसला अप पाठवतील आणि एक नवीन ब्रेकऑफ स्ट्रक्चर बनवतील. हे एका बुलिश ऑर्डर ब्लॉकचं काम आहे. ठीक आहे, पण जेव्हा मार्केटला मोठ्या प्रमाणामध्ये सेलच्या ऑर्डर भेटतात या लेवलवरती आणि मोठ्या प्रमाणामध्ये सेलच्या ऑर्डर भेटल्यानंतर ही प्राइस काय करते, तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सेलच्या ऑर्डर भेटल्यानंतर एक अशी मुवमेंट स्टार्ट होते आणि प्राइस ह्या मुवमेंटमध्ये काय करते, त्या बुलिश ऑर्डर ब्लॉकची डिसरिस्पेक्ट करते आणि सरळ त्याला करून टाकते ब्रेक. म्हणजे ऑर्डर ब्लॉक तयार झाला, प्राइस त्याच्यावरती येऊन अप जायला पाहिजे होती, पण प्राइसने त्याला ब्रेक केला. ठीक आहे, आता आपण अशा केसमध्ये इथे मार्किंगमध्ये काय मेन्शन करतो की मार्केटने बुलिश मुवमेंटमध्ये एका हायर लो पॉईंटला ब्रेक केलं, म्हणजे साहजिक आहे मार्केटचा ट्रेंड हा बदललाय आणि कॅरेक्टर चेंज झालं मार्केटचं. आणि कॅरेक्टर चेंज कसं झालं, तर मार्केट मेकरने मोठ्या क्वांटिटीज इथे सेलच्या प्लेस केल्या आणि क्वांटिटीज प्लेस करून मार्केट मेकरने हायर लो पॉईंटला ब्रेक करून टाकलं. एक प्रोटेक्टेड लिक्विडिटी ब्रेक झाली. पण फक्त प्रोटेक्टेड लिक्विडिटी ब्रेक झाली असं नाहीये,
सोबत समजून घ्या, मार्केट मेकरने इथे काही बायच्या ऑर्डर पण ओपन केल्या होत्या. इथे बायच्या ऑर्डर ओपन केल्या. प्लस जेव्हा प्राइस खाली आली, खाली आल्यानंतर काय होतं, या लेवलवरती पण काय होतं, रिटेलर्स बायच्या ऑर्डर ओपन करतात. आणि प्राइस तर लेवलच्या खाली गेली. मार्केट मेकरचे काही क्वांटिटीज लॉसमध्ये आहे, इवन काही बिग प्लेयर पण लॉसमध्ये आहे. आता लॉस मेकर ट्रेडर काय करतात, वेट करतात की कोणत्याही परिस्थितीत ही प्राइस अप येईल. आणि इथे आल्यानंतर, इथे ज्यांनी प्राइस पडल्यानंतर ट्रेड ओपन केले बायचे, इवन इथे ज्यांनी बाईंग केली होती ते बायर्स फसलेले, हे सगळे बायर्स प्राइस अप आल्यानंतर इथे बायच्या ट्रेडला कॉस्ट एक्झिट करतात. हे बायर जेव्हा इथे क्वांटिटी एक्झिट करतात तर हे बायर स्वतः बनतात सेलर आणि मार्केट मेकर यांच्या अगेन्स्ट अजून लिमिट फिल करतात आणि प्राइसला डाऊन पाठवतात. याला म्हटलं जातं एक बुलिश ऑर्डर ब्लॉक बेरिश मध्ये कन्वर्ट केला. मग हा झाला एक बेरिश ब्रेकर ब्लॉक. तर बेरिश ब्रेकर ब्लॉक काय आहे मित्रांनो, तर बेरिश ब्रेकर ब्लॉक म्हणजे एक बुलिश ऑर्डर ब्लॉक बेरिश मध्ये कन्वर्ट होणं. प्राइस काय करते आता, बस या पद्धतीने अप येते, ब्रेकरला टॅप करते, बायर्स जे फसलेले आहे ते इथे पोझिशन कॉस्ट एक्झिट करतात आणि आपल्याला एक्झॅक्ट त्याच लेवलपासून मार्केटमध्ये एक अशी सेलिंग पाहायला भेटते डाऊन साईडला. आणि हीच मुवमेंट आपल्याला पकडायची असते. इथे आपण प्राइस अजून वरती याचा वेट नाही करत. जेव्हा आपल्याला एक ब्रेकर भेटतो ना, आपण त्या ब्रेकरवरती एंट्री घेऊन खाली टार्गेट करतो. तर मित्रांनो खूप सिंपल आहे. एक ब्रेकर म्हणजे काय आहे तुम्हाला फक्त हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आपली एक एंट्री, आपल्याकडे एक छोटा स्टॉप लॉस आणि आपल्याकडे एक मोठा आर. या पद्धतीने आपण एका ब्रेकरवरती ट्रेड करतो. तर हा जो ब्रेकर आहे हा कसा आहे, एक एक डिमांड ती ब्रेक केली आणि तिला सप्लायमध्ये कन्वर्ट केलं. आणि ह्याच गोष्टीला आपण ऑलरेडी इथे समजून घेतलं आहे की प्राइस अप चाललेली असते, या पद्धतीने ट्रेंड अप असतो, प्राइस अप जाते, इमिडिएटली डाऊन येऊन काय करते, लेवलला ब्रेक करून टाकते. आणि इथेच एक बुलिश ऑर्डर ब्लॉक असतो मार्केटचा, हा पुढे एक्सटेंड होतो फक्त. आणि बस मार्केट मेकर प्राइस रिव्हर्स आल्यानंतर ते बायचे फसलेले ट्रेड ते जागेवरती एक्झिट करतात, म्हणून बायर सेलर बनतात. ट्रेंड पण डाऊन झालेला आहे बिकॉज हायर लो ब्रेक झालेला आहे, लोअर लो तयार झालेला आहे आणि मार्केट मेकर लगेच खाली प्राइसला घेऊन जातात. तर मित्रांनो बेरिश ब्रेकर काय आहे, तर बेरिश ब्रेकर एक सिंपल एक बुलिश ऑर्डर ब्लॉक बेरिशमध्ये कन्वर्ट होणं, एक सपोर्ट रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होणं, एक डिमांड सप्लायमध्ये कन्वर्ट होणं, यालाच म्हटलं जातं एक बेरिश ब्रेकर ब्लॉक. चला या बेरिश ब्रेकर ब्लॉकचे एक दोन एक्झाम्पल पाहूया. सो ट्रेडर, हा जो ट्रेड आहे ना, हा ट्रेड मी जुलै महिन्यामध्ये केलेला आहे. आणि हा ट्रेड कसा केला होता मी ते तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर सोबतच समजून सांगतो, म्हणजे ब्रेकरही तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि इवन त्याच्यासोबत अजून ॲडिशनली काही गोष्टी पण तुम्हाला शिकायला भेटतील. तुम्ही इथे स्ट्रक्चर ना सर्वात पहिल्यांदा व्यवस्थित पहा. किती जुने ऑर्डर ब्लॉक असू द्या, प्राइस नेहमी रिस्पेक्ट करते, कारण ऑर्डर ब्लॉक एक असा एरिया असतो जो त्यांचा पेंडिंग ऑर्डरचा एरिया आहे. आणि प्राइस 5, 10, 15 वर्षांनी तिथे येऊ द्या, लिटरली 2005 मधले ऑर्डर ब्लॉक सुद्धा तुम्हाला 2025 मध्ये वर्क होताना दिसतील, किती जुने असले तरी, जर प्राइस तिथे पोहोचली तर. आणि जेव्हा तुम्ही ऑफलाईनला इथे येतात, त्या ऑफलाईन बॅचमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला डीपमध्ये शिकायला भेटतात समोरासमोर. ठीक आहे, कारण जेव्हा तुम्ही पॅनलच्या समोर बसतात आणि तुमच्या समोर मी एक टॉपिक शिकवतो ना, तर तुम्हाला डाऊट विचारता येतात, फिजिकली तुम्ही ॲक्टिव्ह असतात, फोकस असतो प्रत्येक गोष्टीकडे. त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल असेल ना, तर नेक्स्ट येणाऱ्या फेब्रुवारी बॅचला तुम्ही नक्की जॉईन करा. जर तुम्हाला ह्या गोष्टी आवडल्या आणि इवन तुम्हाला वर्क होताना दिसल्या, तुम्ही थोडाफार प्रॉफिट जनरेट केला, तर तुम्ही बॅचचा प्लॅन करा. ठीक आहे, तर पहा डेली टाइम फ्रेम आहे GBP USD मध्ये. आणि मी काय केलं होतं, एक ह्या टाईपचा ऑर्डर ब्लॉक जो होता तो मार्क करून ठेवला होता. हा होता डेली टाइम फ्रेमचा ऑर्डर ब्लॉक. आणि डेली टाइम फ्रेमच्या ऑर्डर ब्लॉकवरती ट्रेड केला जातो मित्रांनो 1 तासांच्या टाइम फ्रेमला बघून, म्हणजे 1 तासांचं स्ट्रक्चर बघून ट्रेड केला जातो डेली
टाइम फ्रेमच्या लेवल्सवरती. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला इथे थोडंसं व्यवस्थित दाखवतो की मी माझा जो ट्रेड होता तो कशा पद्धतीने प्लॅन केला होता. हा जो हार्डल आहे ना, या हार्डलपासून सर्वात पहिल्यांदी मी वापरली होती 1 तासांची टाइम फ्रेम. आणि माझ्यासाठी हा एक असा एरिया होता जिथं सेलर काय आहे, ॲक्टिव्ह आहे. ह्या एरियामध्ये सेलर काय आहे मित्रांनो, ॲक्टिव्ह आहे. आणि जिथं सेलर ॲक्टिव्ह होते त्या एरियावरती मी प्लॅन केला होता. तुम्हाला दिसत असेल हा एरिया, इथं सेलर ॲक्टिव्ह आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा फक्त. आता 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये मी वेट करेल की प्राइस त्या एरियाकडे कशी पोहोचते, मला कसं स्ट्रक्चर पाहायला भेटतं. डेली टाइम फ्रेमच्या सेलिंगच्या एरियामधून ट्रेंड बदलतोय का आणि इथून प्राइस सेलिंगच्या डिलिव्हरी म्हणजे सेलची ऑर्डर घेऊन खाली जाण्यासाठी इंटरेस्टेड आहे का, हे आपल्याला समजेल H1च्या टाइम फ्रेममध्ये. 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये आपण प्राइसला पाहतोय, प्राइस हळूहळू हार्डलकडे चालली, म्हणजे त्या डेली टाइम फ्रेमच्या PY कडे चालली. तिथे जाऊन प्राइस इमिडिएटली डाऊन येते, अगेन प्राइस अप जाते, कारण पहिल्यांदा काही स्ट्रक्चर चेंज होत नाही. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही बघताय की प्राइसमध्ये आपल्याला फॉल पाहायला भेटतो. मित्रांनो, इथे आपण डेली टाइम फ्रेमच्या एरियामध्ये पाहत आहे की 1 तासामध्ये प्राइस आलेली आहे आणि खूप वेळ प्राइस यामध्ये थांबते. इथे काही क्लीन स्ट्रक्चर शिफ्ट होत नाही, ह्या जागेवरती काही क्लीन स्ट्रक्चर शिफ्ट होत नाही. प्राइसने 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये पहिल्यांदी बॉस स्वीप केला. ठीक आहे, इथे प्राइसने पहिल्यांदी ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला स्वीप केलं, आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जर स्वीप होत असेल H1 मध्ये तर इथे मार्केटचं कॅरेक्टर चेंज झालं पाहिजे, बरोबर. आणि जे की इथे होत पण होतं मार्केटचं कॅरेक्टर चेंज. पण सेल करण्या अगोदर जर बघितलं तर आपल्याकडे आयडियम कुठे होता मित्रांनो, आपल्याकडे आयडियम डायरेक्टली ह्या लेवलवरती होणार होता. पण मार्केटकडे मागे असा ऑर्डर ब्लॉकच नाहीये की जो अनमिटिगेट आहे, म्हणजे ज्याला प्राइसने टॅप केलं नाही. इथे आहे, ह्या जागेवरती आपल्याकडे एक ऑर्डर ब्लॉक आहे, पण तुम्ही ह्या ऑर्डर ब्लॉकला थोडंसं व्यवस्थित पहा. तो ऑलरेडी प्राइसने टॅप केलेला आहे, म्हणजे ऑलरेडी त्याला टॅप करून प्राइस खालेली आहे. म्हणून प्राइस काय करते, पुन्हा अप जाते आणि पुन्हा अप जाऊन याच्या अबोव जाऊन नवीन ऑर्डर फिल करते. आणि आता जर प्राइस खाली येत असेल, ठीक आहे, तर इथे होईल आपलं कॅरेक्टर चेंज. आणि जेव्हा इथे कॅरेक्टर चेंज होईल ना, त्यानंतर आपण प्लॅन करणार का, बिकॉज व्यवस्थित पहा, मार्केट इकडे कॅरेक्टर चेंज दाखवतं पण इकडे एरिया नसतो मार्केटकडे. म्हणून प्राइसला अप जावं लागतं एक बाय साईड लिक्विडिटी अचीव करण्यासाठी, ज्याला आपण असं पण म्हणू शकतो की इथे ब्रेकआउट स्ट्रक्चर अनकम्प्लीट राहिलं, इथे कंप्लीट नाही झालं, प्राइसने ट्रेंड तर बदलवला, प्राइस अगेन पुन्हा अप गेली हायच्या अबो, आणि नवीन ज्या काही ऑर्डर्स होतात त्यांना प्राइस कलेक्ट करून खाली येते. पण अप जाताना तुम्ही व्यवस्थित पहा एक गोष्ट, ठीक आहे, अप जाताना एक गोष्ट व्यवस्थित पहा. आता आपण काय करूया, थोडंसं या कलरला फेंट करूया. ओके, अप जाताना प्राइस काय करते, इथे बनवते एक ऑर्डर ब्लॉक. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मित्रांनो, इथे जो ऑर्डर ब्लॉक तयार होतो ना या लेवलवरती, हा ऑर्डर ब्लॉक जो प्राइसने तयार केलेला आहे हा बुलिश आहे, प्लस मार्केट अप गेलं आणि एका स्ट्रक्चरच्या अबोव जाऊन नवीन ऑर्डर पण फिल केल्या. तर इथे काय समजते आपल्याला, हा जो ऑर्डर ब्लॉकचा जो झोन आहे ना, मार्केटला जर इथे एक चान्स पण भेटत होता ब्रेकआउट स्ट्रक्चर झाल्यानंतर कॅरेक्टर चेंजचा, आणि मार्केट सेल पण करू शकत होतं इथे, पण मार्केटकडे इकडे कुठेच PY नव्हता. म्हणून प्राइस पुन्हा अप गेले, पुन्हा प्राइस अप गेले, आणि पुन्हा प्राइस अप जाऊन अबोव जाऊन काय करते, लिक्विडिटी घेते, लिक्विडिटी सोबत ऑर्डर फिल करते. आणि आता आपल्याला इथून पुढे गोष्टी पाहायला भेटतील. वेट करू की सर्वात प्रथम मार्केट कॅरेक्टर चेंज करेल. आता पहा, एकदम मोठी सेलिंग झाली, इकडे विकनेस होती. का विकनेस होती, लिक्विडिटी स्वीप झाली, कॅरेक्टर चेंज झालं, आयडियम पण होता पण सेलसाठी एरियाच नव्हता. इथे बघितलं हा स्वीप होता, याला जर तुम्ही आयडियम म्हटले असते, ठीक आहे,
तर इकडे कोणताच हार्डलच नाही मार्केटकडे सेलसाठी. मग आपण वेट केला की प्राइसने रिटेलर्सला स्टॉप आउट करून टाकलं, त्यांच्या बायची ऑर्डर घेऊन प्राइस अप गेली, रिटेलरला ब्रेकआउटवरती बाईंगसाठी बसवलं, नवीन सेलच्या ऑर्डर फिल करून घेतल्या आणि त्यानंतर प्राइसची मुवमेंट बघा आणि प्राइस कशा पद्धतीने स्ट्रक्चरला चेंज करते. बस एवढंच नाही तर अजून एक गोष्ट पहा, हा जो ऑर्डर ब्लॉक आहे ना यावरती जेव्हा प्राइस आली तिथे एक बायची कॅन्डल पण तयार झाली, म्हणजे बाईंगच्या ऑर्डर पण ओपन झाल्या होता 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये. आता बस मला वेट करायचं आहे की प्राइस अप येईल आणि जिथं बारच्या ऑर्डर फसलेलं आहे ते बार इथे कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करतील, इथे ओपन करणारे बायचे ट्रेड पण इथे एक्झिट होतील आणि बस आपण इथून सेलिंगचा प्लॅन करू, अबो याचा स्टॉप लॉस ठेवू आणि खाली आपलं रिस्कपेक्षा 3-4 पटीचं टार्गेट ठेवू, कारण स्मार्ट मनी शिकवते मोठाले रिवॉर्ड्स. आणि हा काय आहे मित्रांनो, एक ब्रेकर ब्लॉक. बीबी म्हणजे ब्रेकर ब्लॉक. वेट करू, प्राइस अप येत आहे म्हणजे बायर्स प्राइसला अप घेऊन येत आहे. ओके, प्राइस एरियाकडे येत आहे, प्राइस एरियापर्यंत पोहोचली, प्राइसने एरियाला टॅप केलं. ठीक आहे, एरिया टॅप झाला. टॅप झाल्यानंतर काय झालं, हे बायर्स आले. ओके, इथे फसलेले बायर्स सेलर बनतात. या बायर्स आले म्हणून यांच्या अगेन्स्ट नवीन ऑर्डर अजून मार्केट मेकर इथे फिल करून घेतात आणि ब्रेकरवरती एंट्री, ब्रेकरच्या वरती हा आपला स्टॉप लॉस या कॅन्डलच्या आणि रिस्कपेक्षा 3-4-5 पटीचा रिवॉर्ड ॲटलिस्ट. कारण स्मार्ट मनी ट्रेडर आहे तर मोठ्याल्या मोमेंट्स पकडणं आपलं काम आहे. आणि बस मित्रांनो, ब्रेकरपासून कशी मुवमेंट झाली जस्ट तुम्ही चेक करा. रिस्कपेक्षा किती पटीचा रिवॉर्ड इथे भेटला. ब्रेकऑफ स्ट्रक्चरला आपण टार्गेट केलं, ब्रेकऑफ स्ट्रक्चर टार्गेट पण झाला आणि एक मस्त क्लीन अशी लॉंग मुवमेंट आपल्याला इथे पाहायला भेटले. याला म्हटलं तर एक ब्रेकरवरती ट्रेड करणं. आर कसा आहे, रिस्कपेक्षा 4 पटीचा. हा आहे एक ब्रेकरचा ट्रेड. बुलिश ऑर्डर ब्लॉक बेरिश बनतो, एक डिमांड सप्लायमध्ये कन्वर्ट होते, एक सपोर्ट एरिया रेजिस्टन्स बनतो. सिंपल. चला अजून एक एक्झाम्पल बघू की जेणेकरून अजून गोष्टी क्लिअर होतील. सो फ्रेंड्स, हे एक एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सुद्धा खूप म्हणजे खूप क्लीन आहे ब्रेकरबद्दल. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदी आपण इथे बघत आहे की मार्केटने एक लो काय केला, ब्रेक केलेला. ठीक आहे, ऑलरेडी मागे डाऊन ट्रेंड चाललेला होता तर इथे एक आपल्याला भेटलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बेरिश ट्रेंडचा. ठीक आहे, एक डाऊन ट्रेंडचं हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता सपोज मार्केटला सेलिंग पुढे कंटिन्यू करायची. ठीक आहे, आपण काय पाहत असतो नेहमी, प्राइस डाऊन ट्रेंडमध्ये चालली, मार्केटला सेल करायचे तर पहिल्यांदा एक आयडियम पाहतो, आयडियम नंतर प्राइस ऑर्डर ब्लॉकपासून सेल करते आणि नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवते. बरोबर. तर आता ह्या लोअर हाय आणि लोअर लो लेगमध्ये आपण आयडियम कुठे आहे ते पाहूया. इम्पल्स नंतर करेक्शन येतं आणि त्यानंतर एक इम्पल्स येतं. तर मित्रांनो, इथे आपल्याला भेटतो एक इंडुसमेंट एरिया. बरोबर. तर इकडे काय झाला, एक आयडियम पॉईंट झाला आणि व्यवस्थित बघा, आयडियमच्या वरती एक ऑर्डर ब्लॉक विथ FVG, याला म्हटलं गेलं एक रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक. एक आपल्याला भेटला रिजेक्शन OB. बरोबर. आता जशी प्राइस या OB पासून डाऊन येईल, आपल्याला एक व्यवस्थित गोष्ट समजून घ्यायची आहे. ट्रेंड कुठे बदलेल, ट्रेंड बदलेल याच्या बिलो. इथे कॅरेक्टर चेंज होईल. मार्केटला डाऊन ट्रेंड जर कंटिन्यू करायचा आहे, ठीक आहे, ऑलरेडी एक असा मार्केटचा ट्रेंड चालू आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हाला इथे दिसत आहे एक बेरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, तुम्हाला इथे दिसत आहे एक आयडियम पॉइंट आणि तुम्हाला त्या आयडियमच्या एक्झॅक्ट अबो एक पाहायला भेटत आहे ऑर्डर ब्लॉक. काय पाहणार आहे आपण, प्राइस अप येईल, आयडियम अचीव करेल, ऑर्डर ब्लॉकला टॅप करून कॅरेक्टर चेंज करेल आणि बस इथे कुठेतरी ब्रेकरला टॅप करेल इकडच्या आणि डाऊन मुवमेंट करून ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवल. ॲज इट इज हे मॉडेल इथे आपल्याला दिसतंय. बरोबर. एक कॅरेक्टर चेंज एरिया,
पण एक गोष्ट व्यवस्थित पहा, इथे मार्केट मेकरने एक बुलिश ऑर्डर ब्लॉक विथ एफईजी बनवलेला आहे आणि याचं काम आहे प्राइस खाली आल्यानंतर तिला अप पाठवणं. पण डाऊन ट्रेंडनुसार मार्केटने बाईंग नाही केली पाहिजे, तर मार्केटने ऑपॉर्च्युनिटी सेलिंगची दिली पाहिजे. जस्ट पहा, प्राइसने कॅरेक्टर चेंज केलं त्या रिजेक्शन ऑर्डर ब्लॉक पासून. आता एक व्यक्ती काय करल, तो वेट करल की प्राइस इथे येईल आणि त्याला एंट्री देईल सेलची, पण नाही, मार्केट इथूनच डाऊन साईडला मूव्ह करल. त्याचं रिझन काय, हा वाला ऑर्डर ब्लॉक. कारण आता बुलिश ऑर्डर ब्लॉक ब्रेक झाला इथे, तर पुढे हा मार्केटसाठी सेलिंगचं काम करणार. मग याला म्हटलं जाईल एक बेरिश ब्रेकर ब्लॉक आणि सिंपल भाषेमध्ये याला काय म्हणतात, बीबी ब्रेकर ब्लॉक. एक स्मार्ट मनी ट्रेडर इथे वेट नाही करणार, स्मार्ट मनी ट्रेडर इथून सेल करल, स्मार्ट मनी ट्रेडर याच्या अबोव त्याचा स्टॉप लॉस ठेवल आणि स्मार्ट मनी ट्रेडर खाली असलेला लोला टार्गेट करल. एक स्मार्ट मनी ट्रेडर एक्झॅक्ट या पद्धतीने ट्रेड करतो. प्राइस ब्रेकरला टॅप झाली, बायर्सने इथे पोझिशन एक्झिट करून टाकल्या, बायर्स सेलर झाले आणि बस मित्रांनो, नवीन ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आपल्याला इथे पाहायला भेटलं. वन साइड मार्केटमध्ये मुवमेंट. आर तुम्ही पहा, ठीक आहे. एक खूप सिंपल मॉडेल आहे हे ब्रेकरचं. तर बेरिश ब्रेकर ब्लॉक काय आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. याची प्रॅक्टिस करा,